थोड्याच वेळापूर्वी घडलेला हा प्रकार आहे। शेतकऱ्यांवर दादागिरी करणाऱ्या परप्रांतीय भाजी विक्रेत्यांची मनसेच्या कार्यकर्त्यांनी यथेच्छ धुलाई केली आहे आणि ही घटना आहे मुंबईच्या घाटकोपरमधली। अमृतनगरमध्ये राज्यातून आलेल्या शेतकऱ्यांना शेतमाल विकण्यासाठी परप्रांतीय भाजी विक्रेत्यांनी विरोध केला होता आणि त्यामुळे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी या परप्रांतीय भाजी विक्रेत्यांची पिटाई केली आहे। शेतकऱ्यांचा माल थेट लोकांमध्ये येऊन विकण्याची परवानगी जी सरकारने दिली आहे, तरीही हे परप्रांतीय भाजी विक्रेते आम्हाला विरोध करतात अशी तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे। दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी मनसे पदाधिकारी आणि शेतकऱ्यांना ताब्यात घेतलं आहे। काय प्रॉब्लेम है तुझा? प्रॉब्लेम है तेरे को क्या है, क्या है उधर क्या है? क्या प्रॉब्लम? कुछ प्रॉब्लम नहीं है। अरे साहब मेरा गाड़ी लगाता है ना, गाड़ी लगाता है। चल गाड़ी पलटी तो मारेगा बहुत। मराठी माणसाला तुम्ही गाड़ी काढ लवकर। माफी मागते सगळ्यांसमोर। बस खाली खाली बस बस खाली मराठी लोकांच्या नादी लागायचं नाही। काय रे बाबा काय प्रॉब्लेम? नाही आम्ही कोणत्याही उपनगरात गेलो की आम्हाला म्हणता इथं गाडी लावू नको, इथं आमचे भाजीचे धंदे आहेत, आमचे धंदे होत नाहीत, तुम्ही इथून गाडी काढून घ्यावा, तुम्ही दुसरीकडे जावा, नाही तर तुम्ही तिकडे मोठ्या मार्केटलाच माल विकायला पाहिजे, तुम्ही आतमध्ये यायलाच नाही पाहिजे। आता आम्ही कांदिवली मार्केटला तिथं पण कांदिवली उपनगरात जातो, तिथं पण हाच त्रास होतो, इथे पण हाच आहे। अजून एक दोन ठिकाणी बोरिवली साईडला पण तोच त्रास होतो। कांदे जरी नुसते साधे कांदे जरी आणले तरी ती लोक बोलतात आमचे कांदे विकत नाही, तुम्ही कांदे इथे आणून विकू नका, तुम्ही मोठ्याच मार्केटला कांदे विका। आणि मनसेचे नगरसेवक दिलीप लांडे सध्या फोन लाईनवरून आपल्याबरोबर आहेत। दिलीपजी, हे जे शेतकरी आहेत ते तुमच्यापर्यंत फिर्याद घेऊन आले होते का हे आंदोलन करण्यापूर्वी? ह्याचा पत्ता तुम्हाला कसा लागला की घाटकोपरमध्ये हा प्रकार घडतोय? शेतकरी त्या ठिकाणी शेतकरी स्वतः आले मनसेच्या कार्यालयामध्ये, त्यांनी अशी परिस्थिती सांगितली। हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रश्न नसून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान आहे। हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे मोठ्या प्रमाणाचे आवाज सोडून सांगतात की शेतकऱ्यांनी ओपन बाजारामध्ये आपला माल विकावा, हा शेतकऱ्यांचा बद्दलचा आस्था आहे मुख्यमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेला जो आदेश आहे त्याचा हरताळ आहे। एक हॉकर्सवाल्यांना जी असणारी मस्ती आहे ती मस्ती तुमच्या समोर दिसते। एक शेतकरी पुण्यातून येतो, त्या ठिकाणी माल विकतो आपला, आणि माल विकत असताना त्याला दादागिरी केली जाते, इथं माल विकायचा नाही, तिथं माल विकायचा नाही। तर मुख्यमंत्र्यांनी याची पहिले दखल घेतली पाहिजे। मुख्यमंत्री दखल घेत नाहीत, म्हणून महाराष्ट्र सेनेला दखल घ्यावी लागते। बरोबर। हे जे फेरीवाले आहेत, हे परप्रांतीय फेरीवाले आहेत, कशा प्रकारची वागणूक महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना देत होते? फेरीवाल्यांचा जो आहे बघा, परप्रांतीय आहे बघा, आता तो फेरीवाला परप्रांतीय आहे हे का तो कुठला आहे? फेरीवाल्याने त्या शेतकऱ्यावर केलेली दादागिरी हा पहिला प्रश्न आहे। म्हणजे हे तुमचं आंदोलन आहे शेतकऱ्यांसाठी आहे, ते मोडून काढण्याचं काम हे मनसेने केलेलं आहे की अशा पद्धतीचा शेतकऱ्यावरती कोण अन्याय करत असेल तर ते अन्याय महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहन करून घेणार नाहीये। आणि मग तो जर फेरीवाला एखाद्या वेळेस तो परप्रांतीय असेल तर त्याला आमचा काय दोष आहे? आम्ही ज्यावेळेस त्याला पाहिलं त्यावेळेस तर आम्हाला माहिती आहे का परप्रांतीय आहे का कोण आहे? तो फेरीवाला आहे आणि फेरीवाल्यांची जी मस्ती आहे मुंबई शहरामध्ये, ही मस्ती उतरवण्याचं काम आम्ही केलं। आणि अशा प्रकारे पण थोडक्यात दिलीपजी, तुमच्या म्हणण्यानुसार हे आता आंदोलन आहे तुमचं, हे शेतकऱ्यासाठी आहे, मराठी शेतकऱ्यासाठी आहे, कोणा एका समाजाविरुद्धातलं नाहीये? नाही, शेतकऱ्यावरती अन्याय होता का मान? तो शेतकरी मराठी बांधवच आहे आणि मराठी बांधवावरती या मुंबई शहरामध्ये कोण जर शेतकरी या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी जो व्यापार करत असेल, आपला माल जो विकत असेल, तर शेतीतला आणलेला माल विकायचं हे मुख्यमंत्र्यांनीच आदेश काढलेत।
ठीक आहे दिलीपजी, तुमची भूमिका लक्षात आली. राजू शेट्टी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सध्या आपल्याबरोबर आहेत. आणि शेट्टीजी, घाटकोपरमध्ये घडलेला हा प्रकार आहे. शेतकरी आपला शेतमाल घेऊन जर आले तर त्यांना तिथले जे स्थानिक फेरीवाले आहेत ते उभं करत नाहीत, दुसरीकडे जा म्हणून सांगतात. यासाठी मनसेने केलेले हे आंदोलन आहे. काय याविषयीची भूमिका राहणार आहे? याच्यामध्ये मनसेनं कुठल्या भूमिकेतून आंदोलन केलंय मला माहिती नाही, परंतु एक स्पष्ट आहे की सरकारनं आता भाजीपाला हा बाजार समितीच्या नियमनातून मुक्त केलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना थेट ग्राहकांच्या पर्यंत जाऊन आपला भाजीपाला आणि शेतीमाल विकण्याचा अधिकार कायद्यानं प्राप्त झालेला आहे. आणि या त्यांच्या भाजीपाला विक्रीमध्ये कोण अडथळा असेल तर सरळ पोलिसांनी कारवाई केली पाहिजे. शासनाने तसे आदेश दिलेले आहेत. याच्यामध्ये शेतातून भाजीपाला थेट विकणारा हा शेतकरी कुठल्या भाषेचा आहे, कुठली भाषा बोलतोय याच्याची काय मला देणं घेणं नाही आहे. परंतु शेतकऱ्यांना आपला शेतीमाल ग्राहकांच्या दारामध्ये विकला पाहिजे आणि तो विकण्याचा त्याला अधिकार आहे. आणि ग्राहकांचाही तो अधिकार आहे, कारण आम्हाला उत्पादकांनी ग्राहक यांच्यामधले मध्यस्थ कमी करायचे आहेत. आणि त्या दृष्टीकोनातून हा शासनानं कायदा. मॅडम, मला राजू शेट्टी साहेबांना सांगायचे. हा बोला. मला राजू शेट्टी साहेबांना सांगायचे, तो शेतकरी कुठल्या भाषेचा आहे आणि कुठल्या प्रांताचा आहे याची गरज नाही. महाराष्ट्रामधला शेतकरी हा मराठीच आहे. नाही, पण तेच ते सांगतायत. आपण त्यांची भूमिका समजून घेऊया. नाही, मला कोणी काही सांगायची गरज नाही. मला एवढं सांगायचं, महाराष्ट्रात परप्रांतीय शेतकरी असला तरी सुद्धा शेतकरी हा शेतकरीच असतो. शेतकऱ्याला जात आणि भाषा नसते. शेट्टी साहेब, तुम्ही बोललात की तो कुठल्या भाषेचा आहे. शेतकऱ्याला भाषा प्रांत असे काय नसते. शेतकरी हा शेतकरीच असतो. आणि सगळ्या भाषेतले लोक शेतकऱ्यांचं शोषण करायला टाकलेले आहेत. शेतकरी हा मराठी आहे, महाराष्ट्रामध्ये शेतकरी आहे, त्यामुळे तो मराठीच असणार. त्यामुळे मराठी जाणून बुजून. शेट्टी साहेब, माझं ऐकून घ्या. तुम्ही लढा दिला, तुम्ही मुख्यमंत्र्यांना आणून त्यांच्याकडून वधवून घेतलं, ते पण खाली होत नाहीये. ते फक्त बोललं जातं स्टेजवरून. शेतकऱ्यांना काय अडचणी आहेत, शेतकऱ्यांना काय त्रास होतोय, शेतकऱ्यांना हे हॉकर्सवाले किती त्रास देत आहेत आणि हे हॉकर्सवाले शेतकऱ्यांना काय त्रास होतो याची जाणीव शेतकऱ्यांना आहे. आणि आम्ही त्यांच्या पाठीमागे आहोत म्हणून आम्हाला आहे त्याची जाणीव. हे मुख्यमंत्र्यांना जाणीव नाहीये. शेतकऱ्यांना दाद कुठे मागायची आहे. आणि म्हणून महाराष्ट्र सेना या ठिकाणी या शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीर राहणार. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये चांगली गोष्ट आहे, पण त्यामध्ये भाषिक रंग द्यायचं काही कारण नाही असं माझं म्हणणं आहे. शेट्टी साहेब, आम्ही दिलेलं नाहीये. जो हे बघा, ज्या ठिकाणी आम्ही गेलो जिथे शेतकऱ्यावरती अन्याय झाला, तो समोरचा हॉकर्सवाला कोण आहे हे आम्हाला माहित नव्हतं. त्याच्यानंतर जर त्याला आम्हाला माहित झालं की हॉकर्सवाला हा परप्रांतीय आहे किंवा कुठल्या समाजाचा आहे, तो आमचा काय संबंध आहे. परंतु आमच्या मराठी बांधव शेतकऱ्यावरती अन्याय होत असेल, तो समोर कोण आहे याचं आम्हाला घेणं देणं नाहीये. परंतु या मुंबई शहरामध्ये या शेतकऱ्याला जर कोणी अन्याय केला, या मराठी माणसावर कोणी अन्याय केला तर आम्ही सहन करणार नाही. तो तुमचा प्रश्न, तुम्ही काय विचार. मी सांगितलं, कारण मुंबईमध्ये मराठी भाषिक व्यापारी सुद्धा शेतकऱ्यांना त्रास देत होते आणि त्याच्याविरोधात आपला लढा आहे. त्यामुळे आम्हाला भाषिक विषयावर बोलायचं नाही. आम्हाला एवढं शेतकरीच असतो आणि त्याच्यावर अन्याय होत असेल तर मनसेला मदत केली असेल तर चांगली गोष्ट आहे. पण तेवढा एकच मुद्दा नाही, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत आणि त्या संदर्भामध्ये शासनानं जी भूमिका घेतली आहे ती योग्य आहे आणि त्याची अंमलबजावणी. शेट्टीजी, तुम्ही हे सांगा की असा जर शेतकऱ्यांना त्रास होत असेल, ते आपला शेतमाल जर विकायला गेले थेट लोकांमध्ये, तर जर परप्रांतीय नाही कोणीही फेरीवाले जर त्यांना विरोध करत असतील तर शेतकऱ्यांनी दाद कुणाकडे मागायची आहे? शासनाकडे, पोलिसांच्याकडे तक्रार करावी. पोलिसांना त्याचे आदेश दिलेले आहेत. मला बोलू द्या मॅडम, मला बोलू द्या. पोलीस जर का त्यांना संरक्षण देणार नसतील तर मग पोलिसांच्या भूमिकेबद्दल संशय घ्यावा लागेल. कारण खुद्द मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या विधानभवनाच्या परिसरामध्ये स्वतः भाजीपाला विकलेला आहे. याचा अर्थ गृह खात्यानं प्रत्येक पोलीस खात्याला आणि पोलीस स्टेशनला स्पष्ट आदेश दिलेले आहेत की शेतकरी जर स्वतः भाजीपाला विकत असेल तर त्याला अडथळा येऊन देऊ नये आणि कुणी अडथळा आणत असेल तर पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करावी. मॅडम, माझं असं म्हणणं आहे, बोला. शेट्टी साहेब सांगतात हे बरोबर आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या आवारामध्ये, म्हणजे कुठलं मंत्रालयाच्या आवारामध्ये भाजी विकली, तिथं हॉकर्सवाले नाहीयेत.
मुख्यमंत्र्यांनी कुर्ला किंवा घाटकोपर किंवा उपनगरामध्ये भाजी विकावी त्यांच्या लक्षात येईल काय समस्या आहेत आणि मुख्यमंत्र्यांचे आदेश फक्त तिथेच आहेत, ते अंमलात येत नाहीयेत। आज मुख्यमंत्र्यांनी किंवा राजू शेट्टी साहेबांनी येऊन घाटकोपर पोलीस स्टेशनला पाहावं। ही जी शेतकऱ्याची पत्नी आहे ही बिचारी हात जोडून पोलिसांना सांगते मला माफ करा, मी परत मुंबईमध्ये येणार नाहीये। पण तुमचं म्हणणं आहे पोलिसांकडनं सुद्धा त्यांना योग्य ती मदत मिळालेली नाहीये या शेतकऱ्यांना? हो, कसं आहे मॅडम, मला सांगा, तुम्ही पोलिसांना पोलिसांमध्ये माहिती झाल्यानंतर जाणार ना? पोलिसांकडनं मदत मागितली होती का? नाही नाही, पोलिसांकडे ते आता आल्या, आम्ही त्यांना पोलिसांकडे घेऊन आलो। परंतु पोलिसांना थोडं माहिती आहे की तिथं हॉकर्सवाल्यांची एवढी दादागिरी आहे आणि हॉकर्सवाले मराठी माणूस शेतकऱ्यावरती अन्याय करतात म्हणून ते आम्ही आता दाखवून दिलं। परंतु हे जे सांगतात ना राजू शेट्टी साहेब की मुख्यमंत्र्यांनी तिकडे आवारात स्वतःहून गाड्या लावल्या आणि विकल्या, कुठं विकल्या? मंत्रालयाच्या आवारामध्ये। तिथं हॉकर्सवाले नाही आहेत। हे जे उपनगरामध्ये हॉकर्सवाले आहेत त्यांची दादागिरी आहे, फुटपाथ सर्व कब्जा केलेले आहेत, रस्ते नाहीयेत। तुम्ही मला सांगायचं कारण नाही, मुख्यमंत्र्यांना दिसत नाहीये। नाही, कुठल्या ठिकाणी भाजीपाला विकायचं ते सांगा, मी शेतकरी पाठवतो, कोण असं बघून घेतो, मला काही अडचण नाही त्याची। अहो शेट्टी साहेब, महानगरपालिकेमध्ये सुद्धा सत्ता आहे ना हे मुख्यमंत्र्यांचीच आहे आणि मग हे मला ते मुंबईतल्या राजकारणाशी काही देणं घेणं नाही। मला माझ्या शेतकऱ्याचा शेतीमाल कुठल्याही पाणीमध्ये कुठल्याही गल्लीमध्ये विकण्याचा अधिकार आहे, एवढ्यातच मला रस आहे। नाही शेट्टी साहेब, मी राजकारणाबद्दल बोलतच नाहीये, मी माझ्या शेतकरी बांधवाबद्दल बोलतो। मी पण शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी माझ्या मराठी शेतकरी बांधवाबद्दल बोलतोय। ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, तुम्ही शेतकऱ्यांच्या मागे राहिला, परंतु सगळ्याच भाज्यातल्या शेतकऱ्यांच्या मागे राहा, एवढंच माझं म्हणणं आहे। आम्ही आहोत, आम्ही शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी शेतकऱ्याच्या भावना काय आहेत, शेतकऱ्याच्या अडचणी काय आहेत, शेतकऱ्यावर कोण अन्याय करतं, शेतकऱ्याला घेऊन कोण राजकारण करतं हे आम्हाला माहिती आहे। त्यामुळे आम्ही राजकारणाच्या भांगडीत पडत नाहीये, परंतु माझा मराठी बांधव शेतकरी याच्यावर कोणी मुंबईमध्ये अन्याय केला तर आम्ही आदरणीय राजसाहेबांच्या आदेशानुसार त्याला चोपणार म्हणजे चोपणार। बरं दिलीपजी, हे सांगा, हे घाटकोपर मधले अमृतनगर मधलं हे प्रकरण आहे, असे किती फेरीवाले आहेत आणि कुठच्या भागातले आहेत जे शेतकऱ्यांना त्रास देतात, अशा तुमच्यापर्यंत तक्रारी आलेल्या आहेत? कसं आहे मॅडम, तुमच्या समोर शेतकऱ्यांनी सांगितलं की मी मालाडला गेलं तरी अशीच परिस्थिती आहे। मालाड सोडून आता मी घाटकोपरला आलोय, घाटकोपरला त्या ठिकाणी पुण्याची लोक जास्त असल्यामुळे ते तिथं आलेत आणि तिथं त्यांनी विकण्याचा प्रयत्न केला। 8 दिवस झालं व्यवस्थित चाललं होतं, लोक तिकडे गर्दी होती। आणि मॅडम एक लक्षात ठेवा, आम्ही हॉकर्सवाल्यांचा बिझनेस दुपारी 3 नंतर चालू होतो। आम्ही या लोकांना सकाळी गाडी लावायला सांगितलं, व्यवस्थित चाललं होतं त्यांचं, परंतु कुठेतरी चांगला माल या ठिकाणी मिळतोय, स्वस्त दरात मिळतोय, ताजा माल मिळतोय, म्हणून गिराईक सर्व त्यांच्याकडे जायला लागलं आणि म्हणून हा पोटसूळ ह्या हॉकर्सवाल्यांच्या पोटात दुखायला लागला आणि त्या हॉकर्सवाल्यांनी जी कमांड होती, त्यांना जी मस्ती होती, ती त्यांनी शेतकऱ्यावरती उतरवण्याचा प्रयत्न केला। नाही, ठीक आहे दिलीपजी, तुमच्याकडनं पुढच्या आंदोलनाची दिशा पण जाणून घ्यायची आहे। राजू शेट्टी, धन्यवाद जय महाराष्ट्राशी बोलल्याबद्दल। आणि आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक फोन लाईनवरून आपल्याबरोबर आहेत। आणि मलिकजी, आतापर्यंत जी चर्चा सुरू आहे त्यामुळे घाटकोपरमध्ये मनसेनं केलेलं हे आंदोलन, ज्यामध्ये फेरीवाल्यांचा विरोध त्यांनी केलेला आहे, शेतकऱ्यांना ते माल विकू देत नाहीत म्हणून। मलिकजी, तुमची प्रतिक्रिया? मलिकजी यांच्याशी आपला संपर्क सध्या तुटलेला आहे, पण दिलीप लांडगे आपल्याबरोबर आहेत, मनसेचे नगरसेवक। आणि दिलीपजी, तुम्ही म्हणताय परप्रांतीय नाही, कोणीही विरोध केला शेतकऱ्याला तर त्यांना आम्ही विरोध करणार, त्याच्या विरोधात आंदोलन करणार। आत्ता घाटकोपरमधलं एक आंदोलन आम्ही बघितलं, यापुढे हे आंदोलन कशा रीतीने पुढे नेणार? कसं या पद्धतीने आता शेतकऱ्यांचा माल, मुंबई शहरातील रहिवाशांना अतिशय चांगल्या दर्जाचा माल आणि स्वस्त दरात, कमी दरामध्ये मिळतोय आणि शेतकऱ्यांचाही फायदा होतोय, ग्राहकांचाही फायदा होतोय। त्यामुळं अशा पद्धतीने जो मराठी बांधव शेतकरी आहे, त्या शेतकऱ्याला जर 2 पैसे जास्त मिळत असतील तर त्या ठिकाणी त्याला मदत करणं, त्याला मार्केटिंग मिळवून देणं, त्याला बाजारपेठ मिळवून देणं हे आमचं कर्तव्य आहे आणि हे आम्ही कर्तव्य बजावत राहणार। पण आता थोड्या वेळापूर्वी जसं आपण राजू शेट्टींशी बोलत होतो, तुम्ही जरी कितीही म्हणत असलात की परप्रांतीय नाही, आम्ही कोणाही विरुद्ध हे आंदोलन करणार। आणि दरम्यान पुन्हा एकदा नवाब मलिक आपल्याशी फोन लाईनवरून आता जॉईन झालेले आहेत, आधी त्यांच्याकडे जाऊया। नवाब मलिक, जे आपण घाटकोपरमधलं मनसेचं हे आंदोलन त्याच्याबद्दल बोलतो आहोत, परप्रांतीय फेरीवाऱ्याला आज त्यांनी चोप दिला आहे, कारण स्थानिक नव्हे, शेतकऱ्याला जे थेट आपला भाजीमाल घेऊन आले होते लोकांना विकायला, त्यांना त्यांनी मज्जाव केला, अटकाव केला, म्हणून या
आंदोलनावर काय पहिली प्रतिक्रिया आहे? एखादा कोणी कायदा हातात घेत असेल, जर शेतकऱ्यांना मज्जाव कोणी करत असेल तर त्यांनी यंत्रणेकडे तक्रार दाखल केली पाहिजे होती. आता लोकांना चोपणे किंवा मारहाण करणे हे कोणालाही अधिकार या देशात किंवा राज्यात नाही. हे मनसेच्या सगळा धिंगाणा हे मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर सुरू आहे की या भैया लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण करा, घाबरून आम्हाला सत्तेत असताना मतं मिळेल. कुठेतरी राज ठाकरे आणि देवेंद्र हे टाटालोटा करून या मुंबईच्या वातावरण बिघडवताय. एक ठिकाणी यांना मराठी मात्र कुठेतरी फोडायचं आहे आणि कुठेतरी उत्तर भारतीयांच्या भीती निर्माण करून त्यांची मतं भाजपला मिळतील काय ही खेळी आहे आणि ही जास्त दिवस खेळी चालणार नाही. यापूर्वी पण त्यांची खेळी लोकांनी ओळखलं. मलिकजी, तुमचा इशारा मुंबई महानगरपालिकेच्या इलेक्शनकडे आहे का? काय बोलले? मुंबई महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे आंदोलन झालंय का? सगळा निवडणुकासाठीच चालू आहे. ही सगळं हे आटापिट जे काही सुरू आहे निवडणुकासाठीच चालू आहे. आता यांना वाटते की हे सगळं करून मतं मिळतील. आता हे शेतकऱ्यांचे कैवारी झाले. हे अंबानी अदानी हे लोक लुटतात शेतकऱ्यांना. जाणं त्यांच्या कार्यालय मुंबईत आहे, तिकडे का जात नाही? गरिबांना काच मारताय? म्हणजे यांना मतासाठी लोकांचा हे कुठेतरी भावनेचा खेळ करणं हे उद्दिष्ट आहे. शेतकऱ्यावर अन्याय सरकार करते, सरकारच्या मागे लागा. शेतकऱ्यावर अन्याय कुठेतरी या देशातले सगळे भांडवलदार करताय, त्यांच्या मागे लागा. ते करणार नाही. गरिबांना मारून कुठेतरी मलिक, आमच्याबरोबर असेच थांबा. नवाबजी, आमच्याबरोबर असेच थांबा, कारण दिलीप लांडे आपल्याबरोबर आहेत, मनसेचे नगरसेवक. तुमच्यावर आता 2 आरोप झालेत. एक तर इलेक्शनसाठी महानगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे होत आहे आणि परप्रांतीयांचा रंग मगाशी राजू शेट्टी यांनीही त्याला दिलाय, तुम्ही कितीही नाही म्हटलं तरी. नाही मॅडम, मला नवाबाईला एवढंच सांगायचंय, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कुठल्या पक्षाचा आहे, महाराष्ट्रात कोणाची सत्ता आहे याचं आम्हाला काय घेणं देणं नाहीये. आणि असल्या मुख्यमंत्र्याच्या इशाऱ्यावर जे मनसे चालत नाहीये. मनसे हे स्वतःच्या ताकदीवरती, आणि आदरणीय राजसाहेबांनी परवाच सांगितलं तुमच्या माध्यमातून सर्व जनतेला, महाराष्ट्रात सत्ता कुणाची असो, रस्त्यावरती सत्ता आमची आहे, मनसेची. म्हणून रस्त्यावरती जर मराठी बांधवांना कोण अन्याय करत असेल, रस्त्यावरती जर मराठी शेतकऱ्याला कोण अन्याय करत असेल आणि तो हॉकर्सवाला असेल या कुणी असेल, त्याला आम्ही त्याची जागा दाखवून दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाहीये. म्हणून मुंबई शहरामध्ये निवडणुका आल्या आणि गेल्या त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाहीये. मुंबई शहरातील मराठी माणूस हा टिकला पाहिजे. मराठी माणसाचे व्यवसाय चालले पाहिजेत. आता जे महाराष्ट्रामध्ये कायदे आहेत त्या कायद्याचं सर्वांनी पालन केलं पाहिजे. नवाबबाई, आपण पण लक्षात ठेवा, जे मुख्यमंत्र्यांनी कायदा काढलाय की शेतकऱ्यांनी थेट माल इकडे येऊन विकवावा, या मुंबई शहरामध्ये तो ग्राहकांना देवा. ठीक आहे दिलीप लांडे, धन्यवाद तुम्ही मनसेची भूमिका मांडल्याबद्दल. त्याचबरोबर नवाब मलिक राष्ट्रवादीचे आपल्या बरोबर होते, दोघांचेही आभार. शेतकऱ्यांवर दादागिरी करणाऱ्यांची पिटाई हे अशा प्रकारचं आंदोलन मनसेने आज घाटकोपरमध्ये घडवून आणलं आणि त्यावरून ही सगळी चर्चा आपण केली.